चहा बंद केल्याने शरीराला मिळणारे फायदे. नंबर 1. चहा बंद केल्यामुळे शरीरातील कॅफेनचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे मन शांत राहण्यास मदत मिळते. कारण सतत कॅफीन घेतल्याने होणारी बेचैनी, चिडचिड आणि अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते. नंबर 2. रोज अनेक वेळा चहा पिण्याची सवय सोडल्यावर झोपेची गुणवत्ता सुधारते. कारण शरीराला नैसर्गिकरित्या विश्रांती मिळू लागते आणि रात्री वारंवार जाग येण्याचे प्रमाण कमी होते. नंबर 3. सकाळी उठल्यानंतर कृत्रिम उत्साहाऐवजी शरीर स्वतःची नैसर्गिक ऊर्जा निर्माण करू लागते आणि त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते. नंबर 4. जास्त साखरेचा चहा बंद केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी होतात आणि त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. तसेच शरीर हलके वाटू लागते. नंबर 5. रिकामी पोटी चहा पिण्याची सवय बंद केल्यावर पोटातील ॲसिडिटी आणि जळजळ कमी होण्यास मदत मिळते. कारण पोटावर होणारा अनावश्यक ताण कमी होतो. व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंबर 6. शरीरातील पाण्याचे संतुलन सुधारते कारण कॅफीनमुळे होणारे डिहायड्रेशन कमी होते आणि त्वचा अधिक तजेलदार दिसू लागते. नंबर 7. पचनसंस्था अधिक चांगल्या प्रकारे काम करू लागते कारण सतत कॅफीनमुळे होणारा पोटावरील परिणाम कमी होतो आणि अन्न नीट पचते. नंबर 8. जास्त कडक चहा बंद केल्यामुळे हृदयाचे ठोके संतुलित राहण्यास मदत मिळू शकते कारण शरीरावर होणारा अतिरिक्त उत्तेजनाचा प्रभाव कमी होतो. नंबर 9. चहा पिणे कमी केल्यामुळे शरीरातील लोह शोषण सुधारते कारण जास्त चहा लोह शोषणात अडथळा आणू शकतो आणि त्यामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत मिळते. नंबर 10. वारंवार थकवा जाणवण्याऐवजी शरीर स्वतःची ताकद निर्माण करू लागते आणि नैसर्गिक स्टॅमिना वाढवतो. नंबर 11. चहा सोडल्यावर सकाळी रिकाम्या पोटी होणारी मळमळ, गॅस आणि पोटदुखी कमी होऊ शकते कारण पचनसंस्थेला आराम मिळतो. नंबर 12. मन अधिक स्थिर राहते आणि त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत मिळते कारण कॅफीनमुळे होणारे मानसिक चढ-उतार कमी होतात. नंबर 13. शरीरातील अतिरिक्त साखर कमी होते आणि त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत मिळू शकते. नंबर 14. जास्त चहा टाळल्यामुळे पोटातील आम्लता कमी होते आणि त्यामुळे अपचन व जळजळ यासारख्या समस्या कमी होऊ शकतात. नंबर 15. शरीर अधिक हायड्रेट राहते कारण पाणी पिण्याचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे त्वचा अधिक मऊ आणि चमकदार दिसते. नंबर 16. नैसर्गिक भूक व्यवस्थित लागते आणि त्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळण्यास मदत होते. नंबर 17. शरीरातील कॅल्शियमची हानी कमी होऊ शकते आणि त्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत मिळते. नंबर 18. कोमट पाणी किंवा हर्बल पेय घेतल्यास शरीर अधिक हलके आणि फ्रेश वाटू लागते कारण शरीराला नैसर्गिक पोषण मिळते. नंबर 19. रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत मिळू शकते कारण जास्त कॅफीनमुळे होणारा ताण कमी होतो. नंबर 20. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुधारते
आणि त्यामुळे शरीर अधिक निरोगी वाटू लागते. नंबर 21, जास्त दूध आणि साखर असलेला चहा बंद केल्यामुळे पोटाभोवती होणारी चरबी कमी करण्यास मदत मिळू शकते. नंबर 22, वारंवार लघवी होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि शरीरातील मिनरल्सचे संतुलन टिकून राहते. नंबर 23, चहा सोडल्यामुळे शरीराला कृत्रिम उत्तेजनाची गरज कमी भासते आणि नैसर्गिक ऊर्जा टिकून राहते. नंबर 24, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागते कारण शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहते. नंबर 25, चहा कमी केल्यावर पोट साफ होण्याची प्रक्रिया सुधारू शकते कारण शरीर नैसर्गिक पद्धतीने काम करू लागते. नंबर 26, चहा बंद केल्यामुळे शरीरातील हार्मोनचे संतुलन सुधारण्यास मदत मिळू शकते आणि त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. नंबर 27, त्वचेवरील पिंपल्स आणि तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळू शकते कारण शरीरातील अतिरिक्त साखर आणि कॅफीन कमी होते. नंबर 28, चहा कमी केल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते कारण रक्ताभिसरण अधिक संतुलित राहू शकते. नंबर 29, शरीरातील अनावश्यक आम्लता कमी होऊन पोट निरोगी राहण्यास मदत मिळते. नंबर 30, चहा बंद केल्यावर शरीराला योग्य वेळी भूक लागते आणि त्यामुळे नियमित आहार घेण्याची सवय लागते. नंबर 31, शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते कारण शरीर अधिक संतुलित राहते. नंबर 32, चेहऱ्यावर नैसर्गिक ताजेपणा दिसतो कारण शरीर अधिक हायड्रेट राहते. नंबर 33, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते कारण गोड पदार्थांचे सेवन कमी होते. नंबर 34, चहा बंद केल्यामुळे चहा पूर्णपणे बंद करून योग्य आहार, भरपूर पाणी, व्यायाम आणि चांगली झोप याचा समतोल राखल्यास शरीर अधिक ऊर्जावान, शांत, निरोगी आणि ताजेतवाने राहण्यास मदत मिळते. जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.